आज पत्रकार मित्रांच्या माध्यमातून सांगितलेले आहे, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प चालवणारा ठेकेदार अँथोनी, पर्यावरण विभागाचा प्रमुख संजय कुलकर्णी या जबाबदार असणारे कुणी असू द्या, त्याच्यावरती कारवाई ही झाली पाहिजे. निष्पाप ज्या कर्मचाऱ्यांचा बळी गेला त्यांना न्याय जर द्यायचा असेल तर आणि पुढं अशी जाऊन घटना घडू नये या दृष्टिकोनातून आयुक्तांनी पावलं उचलली पाहिजे आणि या संदर्भामध्ये कारवाई केली पाहिजे. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं आयुक्तांना मी मागणी केलेली आहे. मनुष्यवधाचा गुन्हा नक्की कोणाकोणावरती दाखल केला पाहिजे, याला सर्वस्वी जबाबदार कोण कोण? आता मी बोललो की पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी, त्या विभागाचा वेस्ट टू एनर्जीचा ठेकेदार अँथोनी, हे जे कोणी जबाबदार आहे आणि कोणी जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे महानगरपालिका आयुक्तांनी. आयुक्तांनी केवळ कारवाईचे निर्देश दिले, मात्र कुठल्याही प्रकारची नोटीस अथवा पत्र आयुक्तांनी बचावात्मक भूमिका घेतली नाही पाहिजे. असा प्रकार पुन्हा घडू नये, त्यामुळे सक्त राहिले पाहिजे. आयुक्तांनी या अगोदरच्या अनेक आयुक्तांचा इतिहास देखील तपासला पाहिजे. महापालिकेमध्ये अशा प्रकारे जर मुळमुळीत भूमिका घेतली आणि चुकीच्या माणसाला पाठीमध्ये घातलं तर तुमचा महापालिकेचा आयुक्ताचा खरं तर शिपाई देखील ऐकणार नाही पुढच्या कालावधीमध्ये. ही देखील गोष्ट आयुक्तांनी लक्षात घेतली पाहिजे. शिवसेनेची भूमिका काय असणार आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत? कशा प्रकारे आपण? शिवसेनेची भूमिका पहिल्या दिवसापासून आक्रमकच राहिलेली. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पामध्ये जी दुर्घटना घडली, कचऱ्याचा ढीग ज्या ठिकाणी डोंगर पडून 9 नागरिकांची मृत्युमुखीला कारणीभूत ठरल्या, त्या सगळ्यांवरती कारवाई करावी. जो कोणी दोषी आहे त्याच्यावरती कारवाई पहिल्यापासून भूमिका शिवसेनेने घेतली. तुमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत काय चर्चा झाली की या संपूर्ण प्रकरणाबाबत? विभागाचे सुद्धा ते प्रमुख आहेत, त्यांनी काय माननीय एकनाथजी शिंदे साहेब या संदर्भामध्ये 2 वेळा माझ्याशी बोलले. या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती घेतली आणि आयुक्ताला देखील सक्त सूचना दिलेल्या आहेत की दोषी कुणी असेल त्याला सोडायचा नाही, दोषीवरती कारवाई झाली पाहिजे.